नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो वरवर पाहता गणिताच्या पुस्तकातला वाटतो, पण प्रत्यक्षात तो आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. ती संकल्पना म्हणजे भिन्न, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन्स म्हणतो. आपल्याला कदाचित वाटेल की हे तर फक्त शाळेतलं गणित आहे, पण खरं सांगायचं तर हे केवळ गणित नाही. आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी, वेळेचं नियोजन करण्यासाठी आणि रोजचे महत्त्वाचे निर्णय अगदी अचूकपणे घेण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. आपण नकळतपणे रोजच्या जीवनात त्याचा कसा आणि किती वापर करतो ते आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया आणि यात सखोल माहिती घेऊया. आपण एक कल्पना करूया. समजा आपल्यासमोर एक गरमागरम, अतिशय चविष्ट असा पिझ्झा ठेवलेला आहे. या पिझ्झाचे एकूण 8 समान तुकडे केले आहेत. आता त्या सुगंधाने मोह आवरत नाही आणि आपण त्यातील 3 तुकडे अगदी मजेत खाऊन संपवतो. आता एक साधा विचार करूया. त्या पिझ्झाचा नक्की किती भाग संपला आहे? हा प्रश्न ऐकायला खूप साधा वाटतो ना? पण याच साध्या प्रश्नाच्या उत्तरातून आपण गणितातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत संकल्पनेचा उलगडा करणार आहोत. तर उत्तर अगदी सोपं आहे. आपल्याकडे एकूण 8 तुकडे होते. त्यापैकी आपण 3 तुकडे खाल्ले. म्हणजेच आपण त्या पूर्ण पिझ्झाचा 3/8 भाग संपवला आणि उरलेले 5 तुकडे बाजूला राहिले. मित्रांनो, हेच आहे भिन्न किंवा फ्रॅक्शन्स. एखाद्या पूर्ण वस्तूचा किंवा पूर्ण संख्येचा काही ठराविक भाग अत्यंत अचूकपणे दर्शवण्याची ही एक अतिशय सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. आता आपण या भिन्नाचे मुख्य नियम अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. प्रत्येक भिन्न हा 2 मुख्य अंकांनी बनलेला असतो. पहिला अंक म्हणजे डिनॉमिनेटर, ज्याला आपण छेद असं म्हणतो. हा अंक एकूण भाग किती आहेत ते दर्शवतो. आपल्या पिझ्झाच्या उदाहरणात एकूण 8 तुकडे होते, म्हणून 8 हा आपला छेद किंवा डिनॉमिनेटर आहे. दुसरा महत्त्वाचा अंक म्हणजे न्यूमरेटर किंवा ज्याला अंश म्हणतात. आपण किती भाग घेतले किंवा वापरले हे हा अंक सांगतो. आपण 3 तुकडे खाल्ले म्हणून 3 हा आपला न्यूमरेटर आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एकूण भागांपैकी घेतलेले भाग हेच यामागचं साधं आणि सरळ सूत्र आहे. आता यातली सर्वात रंजक गोष्ट कोणती माहितीये? हे जे गणितातले आकडे आहेत ते आपल्या रोजच्या बोलण्यातल्या शब्दांत कसे बदलतात ते पाहणं खरंच खूप गमतीशीर आहे. जेव्हा आपण गणितात 1/2 म्हणजे 1/2 असं लिहितो, तेव्हा व्यवहारात आपण त्याला चक्क अर्धा किंवा हाफ म्हणतो. त्याचप्रमाणे 1/4 म्हणजे 1/4 याला आपण पाव भाग किंवा क्वार्टर असं म्हणतो. याचाच अर्थ असा की आपण गणिताची कोणतीही क्लिष्ट भाषा न वापरता आपल्या रोजच्या संवादात अत्यंत सहजपणे या भिन्नांचा वापर करतच असतो. आता पुढचा भाग आहे पैशांचे आणि औषधांचे वाटप. आत्तापर्यंत आपण अन्नाच्या उदाहरणातून भिन्न कसं काम करतं हे समजून घेतलं, पण हे फक्त खाण्यापुरतं नक्कीच मर्यादित नाहीये बरं का. आता आपण अशा काही अत्यंत महत्त्वाच्या आणि व्यावहारिक क्षेत्रांकडे वळूया जिथे भिन्न आपले रोजचे निर्णय ठरवत असतात. आपण एका आर्थिक प्रसंगाचा विचार करूया. समजा आपल्याकडे एकूण 100 रुपये आहेत. ते 100 रुपये हे आपले एका दिवसाचं बजेट आहे आणि त्या 100 रुपयांमधून बाजारात जाऊन आपण बरोबर 25 रुपये खर्च केले. आता असा विचार करूया, एकूण रकमेपैकी आपला नक्की किती भाग खर्च झाला आहे? या पैशांमागचं गणित खरंच खूप सोपं आहे. 100 पैकी 25 रुपये खर्च झाले. जर आपण हेच गणिताच्या भाषेत म्हणजेच भिन्नामध्ये मांडलं तर ते 25/100 म्हणजेच 25/100 असं होईल. आणि जेव्हा आपण याला संक्षिप्त रूप देतो तेव्हा त्याचं उत्तर येतं 1/4 म्हणजेच आपण एकूण 100 रुपयांपैकी बरोबर चौथाई किंवा पाव हिस्सा खर्च केला आहे. इथे हे लक्षात येतं की भिन्न आपलं आर्थिक गणित आणि हिशोब किती सोपं आणि पारदर्शक करत असतं. आणि हेच सूत्र आरोग्याच्या बाबतीतही किती तंतोतंत लागू पडतं ते पहा. अनेकदा डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतात आणि सांगतात, हे गोळी पूर्ण घेऊ नका, फक्त अर्धी गोळी घ्या. अर्धी गोळी म्हणजे बरोबर अर्धा भाग. औषधांचा डोस ठरवण्यासाठी ही अचूकता अत्यंत महत्त्वाची असते, कारण औषधाचं प्रमाण थोडं जरी कमी किंवा जास्त झालं तरी त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. आपले प्राण सुरक्षित ठेवण्यासाठी डॉक्टर याच भिन्नांचा मोठा आधार घेतात, हे आपल्या लक्षात आलंच असेल. आता वळूया आपल्या पुढच्या भागाकडे, रोजच्या वापरातील भिन्न. आपण पाहिलं की पैसे आणि आरोग्य या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये भिन्न किती उपयुक्त आहे. पण या पलीकडे जाऊन विचार केला तर आपल्या दिवसाच्या प्रत्येक प्रहरात भिन्न दडलेला आहे.
स्वयंपाकघरात एखादा पदार्थ बनवताना आपण अर्धा चमचा मीठ किंवा पाव कप पाणी असं अचूक मोजमाप घेतो. सर्वांकडे दिवसाचे 24 तास असतात, त्याचं नियोजन करताना आपण अर्धा तास, पावणे 2 अशी वेळेची विभागणी अगदी सहज करतो. आणि आपल्या पगारातील किती भाग बचतीसाठी आणि किती भाग खर्चासाठी ठेवायचा हे ठरवतानाही आपण नकळतपणे याच गणिताचा वापर करत असतो. चला आता आपण थोडा सराव करूया. चला पुढे जाऊन बघूया हे कसं विकसित होतं. कोणतीही गोष्ट फक्त ऐकून समजण्यापेक्षा प्रत्यक्ष सोडून पाहिल्यावर ती अधिक चांगली लक्षात राहते. आपण एक छोटा सराव करूया. समजा आपल्यासमोर एक चॉकलेट बार आहे, ज्याचे एकूण 12 समान तुकडे केलेले आहेत. आता या 12 तुकड्यांपैकी बरोबर 4 तुकडे आपण खाल्ले. आता मला सांगा, त्या पूर्ण चॉकलेटचा एकूण किती भाग संपला आहे? थोडा विचार करूया. एकूण भाग आहेत 12 आणि घेतलेले भाग आहेत 4. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण जर हे कागदावर मांडलं तर ते 4/12 4/12 असं दिसेल. आणि गणिताच्या नियमानुसार जेव्हा आपण याला संक्षिप्त रूप देतो तेव्हा 4ला 12ने भागल्यावर उत्तर येतं 1/3 किंवा 1/3. याचाच अर्थ असा की आपण त्या संपूर्ण चॉकलेटचा बरोबर 1/3 भाग संपवला आहे. हे छोटंसं गणित आपल्याला भिन्नाची अचूकता पुन्हा एकदा स्पष्टपणे दाखवून देतं. आणि म्हणूनच या सर्व प्रवासाला आपण म्हणू शकतो जीवनाचे गणित. आत्तापर्यंत आपण पिझ्झा, चॉकलेट, पैसे आणि वेळेच्या माध्यमातून भरपूर उदाहरणे पाहिली. पण या सर्व आकड्यांच्या पलीकडे जाऊन विचार केला तर ह्या संकल्पनेचा आपल्या प्रत्यक्ष आयुष्याशी अतिशय सखोल संबंध आहे. आपल्या सोर्स मटेरियलमधील हा एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा आहे. भिन्न म्हणजे फक्त गणित नाही तर जीवनाचा हिशोब आहे. किती खरं आहे ना हे? आपण पाहिलं की वेळ, ऊर्जा, अन्न आणि पैसे या सर्व मूलभूत गोष्टी आपण कोणत्या ना कोणत्या भिन्नामध्ये मोजतच असतो. त्यामुळे भिन्न समजून घेणं म्हणजे एक प्रकारे आपलं जीवनच अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं. तर मग जाता जाता एक विचार नक्की करा. आज आपण आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ, ऊर्जा आणि पैशांचा कोणता भिन्न सत्कारणी लावणार आहोत? या प्रश्नावर नक्की विचार करा. आणि हो, हे विश्लेषण आवडले असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब